नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात आशा करते? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. अक्षय तृतीया स्पेशल आपले भाग चालू आहे. ज्याला जो उपाय जमेल तो करा, पण काही ना काही उपाय हा अक्षय तृतीयेला केलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. अक्षय तृतीये दिवशी तुम्ही जावई सन्मान पोटली घेऊ शकता. जावई सन्मान पोटली ही अतिशय उत्तम पोटली आहे विष्णू आणि लक्ष्मी म्हणजे जावई आणि मुलगी यांच्यासाठी. त्यांच्या आयुष्यातली 27 दुःख दूर होण्याची ताकद या जावई पोटलीमध्ये आहे. तर चला आपण बघूया आज अक्षय तृतीयेला अक्षय कलश कसा भरावा. आता मी 2-3 वर्षापूर्वीचा माझा व्हिडिओ आहे की कोरडा अक्षय कलश कसा भरावा. तर यावेळी मी तुम्हाला सांगणार आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरता अक्षय कलश हा कसा भरावा. अतिशय महत्त्वाचा कलश आहे हा आणि तो जरूर भरावा. घरातली सर्व दुःख, संकट, दारिद्र्य नष्ट व्हायचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे अक्षय कलश. तर चला, अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ योग तयार होत असतो तो म्हणजे आपल्या पत्रिकेमधले 2, 5, 9, 11 शुक्र आणि चंद्र हे कुठं आहेत याच्यावर पुढचे उपाय ठरतात. त्या ग्रहांना जर बळकट करायचं असेल तर अक्षय कलश भरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता कसा भरायचा? तांब्याचा किंवा पितळेचा या दोन्हीपैकी अक्षय कलश असावा. त्या कलशाला व्यवस्थितपणे घासून पुसून स्वच्छ करावं. त्याचबरोबर त्याच्यावर शुभचिन्ह काढावी. स्वस्तिक, श्री जे काही तुम्हाला काढायचं आहे ते शुभचिन्ह काढावी. त्यामुळं आपला चंद्र आणि शुक्र हा मजबूत होतो. कलशामध्ये काय काय वस्तू ठेवायच्या आहेत? सगळ्यात पहिलं नद्यांचं जल नसेल तर गंगाजलाची एक बाटली तुम्ही त्यात टाकून घरातलं साधं आरोचं पाणी सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 थेंबभर तूप, 1 चिमटभर तांदूळ, 1 चिमटभर काळे तीळ, सप्तधातूंचे थोडंसं सप्तधातू जे मिळतं आपल्याला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतात सप्तधातूंचे तुकडे, ते सप्तधातूंचे तुकडे त्यामध्ये घालावेत. पंचरत्न सुद्धा पूजा साहित्याच्या दुकानात मिळतात, ती सुद्धा त्यामध्ये घालावेत. आणि 5 किंवा 11 अखंड अक्षदा म्हणजे अखंड बासमती चावल ते सुद्धा त्यामध्ये घालावेत. त्याचप्रमाणे तुळशीपत्र, सुवासिक अत्तर, सुवासिक फूल आणि पिवळ्या जर कवड्या असतील आपल्याकडे 5 तर त्या पिवळ्या कवड्या घालाव्यात. 1 सुपारी घालावी आणि त्याला मौली बांधावी. कलशाला लाल मौली बांधावी. कलशावर नारळ ठेवावा. तुम्ही विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ही दोन्ही 5-5 पानं लावू शकता. त्याच्यावरती तुम्ही नारळ ठेवावा. कलशाची पूजा करताना ही आपली सगळी मांडणी झाली. नारळाला हळदी कुंकू लावून घ्यावं. आंब्याच्या पानांना किंवा विड्याच्या पानांना सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यावं. या प्रकारे कलश भरला जातो. कलश हा गव्हावर किंवा तांदळाच्या ढेरवर आपला ठेवावा, भरावा नेहमीसारखा. त्याचप्रमाणे कलशाची पूजा ही धूप, दीप, उदबत्ती, निरांजन हे सगळं दाखवून त्याची पूजा करावी. त्यानंतर श्री लक्ष्मी किंवा विष्णू यांचे मंत्र पठण करावे किंवा मग श्री सुक्ताचा पाठ करावा. ते आज घरातल्या देवीच्या ह्याच्या समोर तो कलश ठेवावा आणि संपूर्ण आपली पूजा झाल्यावर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जिथं स्वच्छ जागा असेल तिथं ठेवावा. जर एखाद्याच्या घरामध्ये ईशान्य कोपरा रिकामा नाही, तुम्ही तिथं कलश ठेवू शकत नाही, तर दिवसभर अक्षय तृतीयेच्या दिवशी तो कलश हा देवळामध्येच ठेवावा. त्या कलशाभोवती 11 किंवा 21 सुवासिक फुलं व्हावीत. चाफ्याची फुलं, मोगऱ्याची फुलं, अशी सुवासिक फुलं तिथं किंवा एखादा गजरा असं त्याला घालावं. त्यामुळं कलशाचं सौंदर्य वाढतं, कलशातली ऊर्जा वाढते आणि ती ऊर्जा आपल्या घराला आणि आपल्या माणसांना घरातल्या प्राप्त होते. कलशाच्या पानामध्ये तुळशीपत्र, तीळ, तूप, पंचरत्न, साजूक तूप, तांदूळ, मौली हे सगळं मिसळल्यामुळं आपल्या पत्रिकेमधल्या या सगळे हे ग्रह, या वस्तू ज्या ग्रहांना हे होतात ते सगळे ग्रह मजबूत होतात आणि आपली परिस्थिती सुधारायला सुरुवात होते किंवा शुभ लाभ आपल्याला मिळायला त्याची सुरुवात होते. देवीच्या 108 नावाचं नामस्मरण करावं, श्री सुक्त म्हणावं किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा जप करावा कलशासमोर बसून. कलशाच्या पूजेनंतर घरातील मुख्य स्थानावर म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये अक्षय कलश ठेवावा. सर्व कुटुंबांनी गणपती आणि महालक्ष्मी यांची आरती करावी. पूजा करताना
संपूर्णपणे सात्विक भावनेनं मनपूर्वक करावी. सगळ्यांनी मिळून प्रार्थना करावी. माझ्या कुटुंबावर अखंड लक्ष्मीची कृपा राहो यासाठी मी हा अक्षय कलश भरला आहे. तर माझ्या घरामध्ये समृद्धी सदैव राहो. अशा प्रकारे अक्षय तृतीयेला भरलेला कलश हा आपल्याला सुख, शांती, समृद्धी, पैसा या सगळ्या गोष्टी देऊन शांतता देतो. तर ही पूजा तुम्ही सकाळी 7 ते 11 या वेळामध्ये करू शकता आणि त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी तो कलश तुम्ही नदीमध्ये पाण्यामध्ये सोडू शकता किंवा कोणत्याही झाडाला त्यातलं पाणी सोडू शकता आणि आपला कलश पहिल्यासारखा घासून पुसून वापरू शकता. खालचे तांदूळ किंवा गहू असतील ते पक्ष्यांना अर्पण करू शकता. याप्रमाणे त्याची उत्तर पूजा करायची आहे. आता त्याच दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा आहे हा म्हणजे समृद्धी पॉट. अक्षय तृतीयेला जर तुम्ही समृद्धी पॉट तुमच्याकडं असेल, घरामध्ये भरपूर जणांनी घेतले आहेत, घेतले नसतील तर जरूर घ्या. तर हा पॉट भरून ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. यामध्ये पहिली रेमेडी अक्षय तृतीयेची मी तुम्हाला करूनच दिलेली असती, त्यामुळे तुम्ही याला फक्त उघडायचं आहे. याच्यामध्ये हळदी कुंकू फुल अक्षता व्हायचे, दीप धूप घेण्याची पूजा करायची आहे, सुगंधी फुलाने ह्याला कडेनं सजवायचं आहे आणि हा अक्षय कलश हा समृद्धी पॉट तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. ड्रॉवरमध्ये ठेवला तरी चालेल, लॉकरमध्ये ठेवला तरी चालेल, देवामध्ये ठेवला तरी चालेल, फुटणार नाही याची काळजी घ्यायची. याच्यावर शुभसूचक या इथं सगळ्या नावं आहेत. कारण पूर्वीच्या काळी जेव्हा आपल्याकडं नाणी नव्हती, काय नव्हतं, त्याच्या आधीच्या काळामध्ये नाव वापरली जायची किंवा हे सगळे सिम्बॉल, ही सगळी नाणी, हे सगळं वापरलं जायचं. म्हणून समृद्धीचं स्वरूप आहे हा समृद्धी पॉट. तर समृद्धी पॉट सुद्धा अक्षय तृतीयेच्या आधी सगळ्यांनी खरेदी जरूर करावा. ज्यांना कलश भरायला वगैरे वेळ नसेल तर ही मी स्वतः केलेली रेमेडी डायरेक्ट तुम्हाला मिळते. ही अक्षय रेमेडी आहे. अक्षय कलश छोट्या स्वरूपातला अक्षय कलश म्हटलात ह्याला तरी चालेल किंवा समृद्धी पॉट ह्याचं नाव आहे. ज्यांना कुणाला हवा आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधायचा आहे. त्यामुळे तुम्हाला समृद्धी पॉट हा मिळेल. त्याच नंबरवरती जो व्हिडिओ मी टाकत असते त्याची ऑफर प्राईस किंवा जे काही आहे ते त्या नंबरवरती स्टेटसला दिलेलं असतं. तर ते सुद्धा जरूर चेक करा. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर छान छान कमेंट करा, एकमेकांना शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांनी सबस्क्राईब करा. तर चला, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.